वळूया पुढच्या बातमीकडे। लबाडोंना पाणी द्या असं नाव देत उबाटानं संभाजीनगरमध्ये आंदोलन केलंय। उबाटा शिवसेनेकडून महिनाभर हे आंदोलन केलं जाणार आहे। हे आंदोलन शहराला मुबलक पाणी द्या या मागणीसाठी आहे। मुकुंदवाडी चौकात तोरण बांधून तोरणाला घागरी आणि हंडे बांधून इथे निषेध आंदोलन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या रस्त्याने शहरात येणार आहेत त्याच रस्त्यात हंडे तोरण बांधले जाणार आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या आंदोलनात स्वतः सहभागी होणार आहेत। सरकार आहे त्यांनी निवडून येण्याच्या आधी म्हणे आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही 3 महिन्यामध्ये दररोज पाणी देऊ म्हणे। आणि 2022 मध्ये त्यांनीच आपलं उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं होतं। आम्हाला 12 दिवसानंतर पाणी येतो। सगळे त्रास आम्हाला वेळ देतात की काल येणारं पाणी अजून आलंच नाहीये। सगळे हंडे रिकामे, सगळे गोरगरीब लोक भारतनगर, गजाननगर, हनुमाननगर सगळेजण नुसतं तरसलेले आहेत पाण्यासाठी। आणि सरकार म्हणले की आम्हाला 2014 येऊन आम्ही पाणी देऊ, सगळं करू। 2 दिवस 1.5 दिवस आपल्या काळामध्ये, खरे साहेबांच्या काळामध्ये, उद्धव साहेबांच्या काळामध्ये भरपूर पाणी द्यायचे, 1 दिवस आड आपल्याला। जलसम्राट होते, कुठे गेलेत ते? आज त्यांना इथं बोलवलं पाहिजे। जे म्हणत होते 2014 मध्ये तुम्हाला पाणी मिळेल, 2018 मध्ये तुम्हाला पाणी मिळेल, त्यांना बोलून जाब विचारायला पाहिजे। आमच्याकडे नळ कनेक्शन आहेत, भांडे आहेत, सगळे, पण आमच्याकडे पाणीच नाही। ही परिस्थिती आहे म्हणजे याचे इफेक्ट किती होतात, याचे इफेक्ट किती होतात। 12 दिवसाला, 14 दिवसाला पाणी या ठिकाणी येतंय आणि प्रशासन ज्या पद्धतीनं बेफिकिरीनं वागतंय हे बघा ना। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या शहरात होर्डिंग लावले। पाण्याविषयी नाही बोलत कोणी, पाण्याविषयी बोलत नाही म्हणजे पुतळा आम्ही बसवलेला आहे सगळा। पण भाजपकडे घेऊ द्या, पण मला असं वाटतं पाणी प्रश्न महत्वाचा आहे। मला असं वाटतं या नवरदेवाची भूमिका, एक माऊलीशी तो लग्न करणार आहे, मला वाटतं पाणी नसल्यामुळे ती पण जरा लवकर येत नसेल बरं। आता काही लोकांना सवय असतं, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर होते उद्धवजी, तेव्हा काहीच केलं नाही। तेव्हा कधी त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही। संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही। त्यांनी कधी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांच्या भाषणात कधी एक शब्दाने सुद्धा उच्चार केला नाही। आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फास्ट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल। तर मुंबईवरील पाणीबाणी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय। या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे। यामुळे येत्या काळात मुंबईकरांना अधिकचा पाणी पुरवठा होणार आहे। मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून पालघरच्या वाडा तालुक्यातील ओंगंदे गावाजवळ गारगाई धरण उभारण्यात येणार आहे। तानसा अभयारण्य लगत असलेल्या या धरणाची पाणी साठवणूक क्षमता 6 TMC इतकी असून या धरणातून मुंबईकरांना दररोज 440 MLD म्हणजेच आता मिळणाऱ्या पाण्याच्या 11% अधिक पाणी मिळणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी। मुंबईकरांना पाणी दिलासा देण्यासाठी पालघरच्या गारगाई नदीवरती धरण बांधण्यात येणार आहे आणि या धरणासंदर्भात जे वन्यजीव असतील किंवा मग पर्यावरण विषयक ज्या बाबी आहेत त्याला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आणि त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की मी सध्या पालघर जिल्ह्यातील वाडा येथील ओंगदे या गावाजवळील गारगाई नदीवर आहे आणि याच नदीवर, याच गावाजवळ हा प्रकल्प जो आहे, हे धरण जे आहे ते बांधलं जाणार आहे। आणि त्यामुळे येत्या काळात मुंबईतील जी वाढती लोकसंख्या आहे ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। साधारणतः 6 TMC पाणी साठवणूक क्षमता या धरणाची असेल आणि या धरणामधून मुंबईला दररोज 440 MLD म्हणजे आता जो पाणीसाठा मिळतोय त्याच्या 11% पाणीसाठा हा अतिरिक्त मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा मोठा दिलासा जो आहे तो येत्या काळात मिळाल्याचं पाहायला मिळालं। एकूणच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यांमधील हे 6वं धरण असेल तर मुंबई BMCचं हे स्वतःचं 4थं धरण असणार आहे। एकूणच आपण पाहिलं तर पालघरमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर
पाऊस होतो आणि त्याचं जे टक्केवारी जर पाहिली तर मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते वाया जातं आणि ह्याच्यात कुठेतरी याच नद्यांवर धरणं बांधून कुठेतरी मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो आता राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर. शालेय शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मुंबईत मनसेनं हिंदी सक्तीचा GR जाळून तीव्र निषेध केलाय. तिकडे पुण्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन पुकारण्यात आलंय. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली होती आणि त्यानंतर आता मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यात संतप्त मनसैनिकांनी सरकारच्या GRची प्रत फाडून निषेध व्यक्त केलाय. आपलं जनगण मनामध्ये म्हटलेलं आहे, आपलं जे नॅशनल अँथम आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना. मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली? जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना, मग ती विविधताच तोडायला तुम्ही निघालात का? दरम्यान राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी देखील मनसेसह राज्य सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेलं हे पडद्यामागचं राजकारण असल्याची टीका राऊतांनी केली आहे. मराठीवर राज ठाकरेंचं मोठं ट्विट एवढ्या कमी वेळेत कसं आलं? सागर बंगल्यावरून ट्विटची स्क्रिप्ट आली का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे. नाशिक प्रकरणामध्ये हे नाटक आहे. नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे. अमित शहाचं हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाही. भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं. काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे. मला त्या वादात शिरायचं नाही. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात. आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे. अशा तिन्ही भाषेला महत्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे. तर इंग्रजी विषय पहिल्या वर्गापासून अनिवार्य केला तेव्हा विरोध का झाला नाही? हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे, त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होईल, असं माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी म्हटलंय. मात्र सरकारने कुठलाही निर्णय लादू नये, शिक्षण क्षेत्रातील लोकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असंही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी म्हटलंय. भाषी शाळेवर परिणाम होईल ही भीती आहे. इंग्रजी भाषा अनिवार्य केली तेव्हा ही भीती होती, पण ती कालबाह्य झाली. हिंदी भाषा अनिवार्य केल्यामुळे ती भीती जर येत असेल तर ती भीती दूर करण्याकरता चर्चा करायला पाहिजे शासनाने. आणि माझी शासनाला नम्र विनंती आहे एक शिक्षक म्हणून आणि शिक्षक परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून, की शिक्षण क्षेत्रामधले निर्णय, प्रामुख्याने धोरणात्मक निर्णय, हे प्रशासकीय दृष्टीने घेऊ नये. इंग्रज शासनासारखे प्रशासकीय निर्णय घेऊन लादल्या जाऊ नये.